त्या बँकेत असं व्यवस्थित तसं कामकाज चालू नाही. भरपूर वर्ष आम्ही तेच पॅनलची कामं करत होतो, पण त्याचा आम्हाला रिझल्ट काय चांगला भेटत नाही. डिव्हिडंड नाही, काय विचारला मी तर आम्हाला तिथून काय माहिती अशी पुरवत मिळत नाही, कारण आम्ही रिटायर कामगार आहे असतो तर गावाला असतो. तर असं म्हणावं असं काम काय बँकेत चांगलं चाललेलं नाही. बँक आता लॉसमध्ये. बँक लॉसमध्ये? काय वाटतं तुम्हाला? डिव्हिडंड मिळत नाही, काय नाही. गाडीत उतरवलं की असं डायरेक्ट जाऊन मतदान करा. मतदान केल्यानंतर जेव्हा नाही तर तुम्ही तुमच्या नमस्कार, मी मुकुंदराज काकडे. आज आपण आलो आहोत कोरेगाव तालुक्यातील पिंपुडे खुर्द या गावात आणि विषय आहे तो म्हणजे सह्याद्री सहकारी बँकेचे राजकारण आणि लागलेली निवडणूक. आणि यामध्ये अमित चव्हाण पुरस्कृत आणि सर्व असणारे सह्याद्री परिवार पॅनलचे त्यांच्या विरोधात सहकार पॅनल आहे पुरुषोत्तम माने यांचा. आणि आपल्याबरोबर या सह्याद्री बँकेचे ज्येष्ठ सभासद आहेत. काय मत करताय, कशा पद्धतीने दरवर्षीप्रमाणे त्यांनी दर पंचवार्षिकप्रमाणे याही पंचवार्षिकची निवडणूक लागली असता मतदानाचा कौल मतदारांच्या सभासदांचा कोणाच्या बाजूने हे थेट त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल तुम्ही, दरवर्षी दर पंचवार्षिकप्रमाणे याही वर्षी आपण मतदानाचा अधिकार बजावणार आहात. काय वाटतं तुम्हाला, बँकेचं राजकारण पाहता बँक कशी चालली, थोडक्यात काय सांगाल? बँक आता लॉसमध्ये. बँक लॉसमध्ये? काय वाटतं तुम्हाला? डिव्हिडंड मिळत नाही, काय नाही. डिव्हिडंड मिळत नाही? तुम्ही काय सांगाल? डिव्हिडंड मिळत नाही ह्यांनी सांगितलं, एक मुद्दा सांगितला. आणि बँकेचं होऊ घातलेलं राजकारण, आता मतदान आहे 18 मेला, थोडक्यात काय सांगा? त्या बँकेत असं व्यवस्थित तसं कामकाज चालू नाही. भरपूर वर्ष आम्ही तेच पॅनलची कामं करत होतो, पण त्याचा आम्हाला रिझल्ट काय चांगला भेटत नाही. डिव्हिडंड नाही, काय विचारला मी तर आम्हाला तिथून काय माहिती अशी पुरवत मिळत नाही, कारण आम्ही रिटायर कामगार आहे असतो तर गावाला असतो. तर असं म्हणावं असं काम काय बँकेचं चांगलं चाललेलं नाही. त्यासाठी आम्ही आता पूर्णपणे ताकदीने अमित चव्हाणांच्या पाठीमागं उभं राहिलो आहे की भविष्यात चांगली सह्याद्री बँक चालावी. त्यासाठी काय सांगाल तुम्ही, भविष्यात सह्याद्री बँक चांगली चालावं असं ह्यांनी सांगितलं, तुम्ही काय सांगाल? ज्येष्ठ नागरिक आहे तुम्ही, काय सांगाल? आम्हाला तेच वाटतं, बँक चांगली चालावी हेच आमची बी इच्छा आहे, बाकी काय बँक चांगली चालावी इच्छा आहे ना आमची. बाबा तुम्ही काय सांगाल? ज्येष्ठ सभासद आहे तुम्ही, थोडक्यात काय वाटतं तुम्हाला? आम्हाला बी वाटतंय की बँक चांगली चालावी. आतापर्यंत बँकेचं काय चाललंय, म्हणजे थोडक्यात काय वाटतंय? आता का माझ्यासारख्याला काय करते? काय सांगाल तुम्ही थोडक्यात? यांनी सांगितलं बँक चांगली चालावं असं ह्यांना वाटतंय. मग आता इथनं ह्याच्या अगोदर बँक चांगली चालत नव्हती का? काय खतखत व्यक्त करताय? नाही, चालत होती सगळी, पण आम्हाला काय डिव्हिडंड नाही किंवा काय नाही. आज 15 वर्ष झाली. विचार गेलं तर म्हणायचं आम्ही बिल्डिंग घेतली आहे, त्याचं काय म्हणजे मोबदला काहीच नाही आम्हाला. शेअरचा अडकून आपला पडलाय. शेअरचं अडकून पडलं. हो नाही, काय फायदा त्या शेअरचा फायदा काय का आम्हाला कर्ज मिळत नाही तिथं किंवा काय नाही. कारण कर्ज मागा गेलं की म्हणणार तुम्ही सभासद आणा. आता सभासद राहिलेच का? काम ते बी कामगार सभासद पाहिजे, कामगार सभासद पाहिजे वर्गातला. आता कामगार सभासद मिळतोय का आम्हाला? आम्ही गावाला व्हायचो, मुंबईतला का इथं आम्हाला जामीन होईल का? बरोबर आहे. त्यांनी सांगितलं वर्गातला सभासदाला कर्ज मिळते, ही खंत आहे. बरोबरच आहे. आम्ही पण आता गेलो होतो कर्ज मागाय, नाही मिळालं तुम्हाला कर्ज? कर्ज का असं तोंड बघून दिलं जातं का वर्गातल्या कामगारांनाच फक्त दिलं जातं? नाही, कामगाराला दिलं जातं कर्ज. पण आता आम्ही गावाला आहे, आम्हाला समज काय लागलं समज घ्यावे वाटलं तर मिळत नाही कर्ज. म्हणजे त्याला कामगार जामीन लागतो अशी त्यामुळे बँकेच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तुम्हाला वाटतंय की बदल व्हावा? बदल व्हावा. आपल्या बरोबर होते. दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट आमचं डिव्हिडंड भेटावं. किती वर्ष झालं डिव्हिडंड आम्हाला भेट? किती वर्ष? 20 वर्ष झाली. 20 वर्ष झाली. डिव्हिडंड नाही कसलं. आणि वर्ग असं काहीतरी सांगून आम्ही चिरा बाजारची सभासद आहे, वर्गाची चिरा बाजारची सभासद आहे. चिरा बाजार. तुम्हाला डिव्हिडंड नाही, काय नाही? बरोबर आहे. चिरा बाजारचे आम्ही सगळे सभासद आहे. चिरा बाजारची सभासद आहे आम्ही. आता तुम्ही गावाकडे राहिल्यामुळे तुम्हाला थोडक्यात विचारातच घेतलं जात नाही असं म्हणायचं? कसलं नाही विचारत. मतदान करायला जाईल तेवढंच आमचं काय बाकी असेल आणायचं न्यायचं आणि बाकी काहीच नाही बाबा. 5 वर्षानं
निवडणूक लागली की तुम्हाला न्यायचं, मतदान करायचं आणि आणायचं. नाही बस एवढंच काम त्यांनी केलं. हो बाकी काय नाही. काय मिळालं काय सुद्धा भेटत नाही. अहो, गाडीतनं उतरवलं की असंच डायरेक्ट जाण मतदान करा. हा, मतदान केल्यानंतर जेवा नाही तर तुम्ही तुमच्या हे मतदान केलं ही वातावरण. ही वातावरण गाडी कुठे येते स्वतः पण तुम्ही आपलं तुम्ही शोधा. नंबर नाही घेतला का नाही ड्रायव्हर गाडीच असतात गावात नाही आम्हाला असली तर. गाड्या कुठं असतात तिकडे त्या म्हणजे तुम्ही मुंबईच्या शाखेचे सभासद आहे. हा, मग त्यामुळे तुम्हाला मतदान करायला मुंबईला जावं लागतं. मुंबईला जावं लागलं. ही मोठी खंत व्यक्त केली की फक्त मतदानापुरतच या सभासदांचा विचार केला जातो आणि पिंपळे खुर्दमध्ये आता आपण आलो आहोत आणि या ज्येष्ठ सभासदांनी जी मत व्यक्त केलं त्यांना गेली 20 वर्ष डिव्हिडंड देखील नाही आणि याच माध्यमातून फक्त मतदानापुरताच अधिकार या ज्येष्ठ सभासदांना राहिला आहे. तसं पाहिलं तर यांनी यांच्या काळामध्ये चिराबाजासारख्या ठिकाणी माताडीचं काम करून हातगाडी ओढली, परंतु त्यांना या सह्याद्री बँकेचा कोणताही लाभ मिळत नाही कर्जाच्या स्वरूपात किंवा आर्थिक स्वरूपात, असं यांनी एक खंत व्यक्त केली. कॅमेरामन आशिष मुकुंदराज काकडे, पिंपळे खुर्द.